हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला प्रारंभ करूया आपण। कालच्या चिंतनामध्ये आपण श्लोक क्रमांक 11 याच्यावर चालू असणारं भाष्य आपण पाहत होतो। त्यानंतर त्याचाच विचार आपण 104 नंबरच्या ओळीपर्यंत आलो होतो। 8व्या अध्यायाची सुरू चालूच आहे आणि त्यातला हा श्लोक क्रमांक 11 यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वितरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेन प्रवक्षे। वेदविद ज्याला जे अक्षर म्हणतात आणि विरक्त यामध्ये प्रवेश करतात आणि ज्याची इच्छा करणारे जे आहेत, ज्या ब्रह्मपदाची इच्छा करणारे जे महात्मे आहेत ते नैष्ठिक ब्रह्मचर्याचे आचरण करून ते ब्रह्मपद जे आहे ते प्राप्त करून घेतात। त्या ब्रह्मपदाची, त्या अक्षरपदाची थोडक्यात माहिती सांगतो असं भगवंत म्हणतात। माऊलींनी त्याच्यावरती भाष्य करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी वितराग या शब्दावरचा विचार जो होता 104 नंबरच्या ओळीमध्ये सुरू केलेला आहे। आणि विषयांचे विषवलंडनी जे सर्वेंद्रिया प्रायचित देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी, असा एक विचार कालच्या चिंतनामध्ये अतिशय सुंदर अशी उपमा देहाच्या संदर्भात दिलेली होती। आणि देहाला वर्णन करताना देहाला झाडाच्या सावलीसारखं मानावं, म्हणजे असून नसल्यासारखं मानावं। त्याच्या सावलीत जे बसलेले असतात ते विरक्त असतात, त्याला सावली मानतात ते विरक्त असतात। सावलीत बसणारे सगळेच आहेत, पण त्या सावलीला कायमस्वरूपीची मानणारे जे आहेत ते आपल्यासारखे सामान्य जीव आहेत। आणि जे खरंच ती सावली नाहीशी होणार आहे काही काळानंतर, असं ज्याला मनापासून बुद्धीने त्याचा निश्चय केलेला आहे ते विरक्त पुरुष जे आहेत त्या अक्षर ब्रह्माला जाणून घेतात। ते सर्वेंद्रिय आपली जी आहे ती शुद्ध करून घेतात, त्यासाठी त्याला प्रायचित्त देतात। कालची आपण विचार केलेला होता, देह शुद्ध करूनी भजनी भजावे नाथांचा अभंग आहे। अनेकांचे नाठवावे दोष गुण, इतरांचे दोष गुण आठवण्यामुळं आपलं अंतःकरण अशुद्ध होतं, त्यामुळं प्रायचित्ताची संधीच मिळत नाही। एकदा प्रायचित्त आपण घेतलेलं असतं आणि आपले इंद्रिय शुद्ध करून घेतलेले असतात, अंतःकरण शुद्ध करून घेतलेलं असतं आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारची उपाधी नसावी आणि सगळीकडे सर्वत्व समत्व बुद्धी ठेवणारे जे आहेत त्यांची इंद्रिय शुद्ध झालेली असतात। असे शुद्ध इंद्रिय झालेले आणि देहाच्या झाडाखाली जे बसून आहेत, म्हणजे देहाला झाड समजतात, देहाला सावली, झाडाची सावली समजतात आणि झाडाची सावली आहे म्हणजे नाशवंत आहे असं समजून हे विरक्त पुरुष वाटचाल करत असतात। 104 नंबरच्या ओळीमध्ये आपण कालचा विचार केलेला होता। आज 105 नंबरची ओळी, या परी ते विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे। याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ती अक्षराची सर्व काळ वाट पाहत असतात। जयाची निरंतर वाट पाहत म्हणजे त्या आत्मस्वरूपाला भेटण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये सतत असते। या परी ते विरक्त, अशा पद्धतीने विरक्त झालेले म्हणजे कसे, देहाला नाशवंत मानणारे, देहाला सावली मानणारे। नंबर 2, आपली सगळी इंद्रियांना प्रायचित्त देऊन त्यांना शुद्ध केलेले। आणि तिसरी गोष्ट आहे, विषयांचं विष ओलांडून ते पलीकडे गेलेले आहेत असे जे विरक्त आहेत। या परी म्हणजे वरच्या ओळीत पाहिलं पाहिजे, वरच्या ओळीत आपण पाहिलं पाहिजे।
आणि वरची ओवी बघितली की त्याला शब्द माऊलीने यापरी वापरलेला आहे. यापरी जे ते विरक्त जयाची निरंतर वाट पाहत, अक्षर अगदी सर्व काळ वाट पाहत बसलेले असतात. निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे जे निष्काम पुरुषाला सर्व काळ अपेक्षित आहे असं ते ब्रह्मपद आहे. एखादी निष्कामता एकदा अंगामध्ये बांधली अंतकरणामध्ये, तर ते निष्काम म्हणजे कामनारहित झालेलं अंतकरण जे आहे ते कामनारहित अंतकरण भगवंताच्या भेटीसाठी तळमळत असतं, निरंतर वाट पाहत असा शब्द वापरलेला आहे. विरक्त झालेले महात्मे जे आहेत असे निष्काम होतात, निरीक्ष होऊन त्या अक्षर आणि आत्मसुखाची सतत वाट पाहत असतात. म्हणजे विरक्ती ही नेहमी विरक्तीतून जिज्ञासेचा जन्म होतो. विरक्ती ही अशी आहे म्हणजे विषयाबद्दल असणारं जे वैराग्य आहे ते निश्चितच आपल्याला तीव्र मुमुक्षत्वाकडे घेऊन जातं. मुमुक्षत्व शब्दाचा अर्थ आहे ते जाणण्यासाठी त्या मोक्षाची प्राप्ती करण्याची तळमळ लागलेली, त्याची इच्छा करणारे मोक्ष इच्छुक, त्यांना मुमुक्षु शब्द वापरलेला आहे. अशी तीव्र मुमुक्षत्व जेव्हा निर्माण होते तेव्हाच त्याला तीव्र जिज्ञासा असा सुद्धा शब्द वापरलेला आहे. तर ही विरक्ती जी आहे, वैराग्य जे आहे ते जिज्ञासातून जन्म घेत असते आणि आवड उत्पन्न करत असतं. कशाची आवड उत्पन्न करते? भगवंताला भेटण्याची. इथं माऊली आत्मस्वरूपाचं वर्णन करतात, अक्षराचं वर्णन करतात. आपण या अक्षराला भगवंत म्हणायचं, परमात्मा म्हणायचं. या परमात्म्याला भेटण्यासाठी अत्यंत आतुर असतात हे, कारण यांची पूर्वतयारी झालेली असते आणि सगळी पूर्वतयारी झाल्यामुळं कधी एकदा त्याच्याशी एकरूप होईल असं त्याला झालेलं असतं. एखादी नदी जशी समुद्राजवळ जवळ जवळ येत जावी आणि तशी तशी तिला जशी ओढ वाटावी की त्या समुद्रात मिसळण्याची, तशी त्या विरक्त झालेल्या ज्यांची सर्वेंद्रिय शुद्ध झालेली आहेत प्रायश्चित्त घेऊन, ज्याने देहाला नाशवंत देहासक्ती ज्यांनी संपवलेली आहे, असे जे विरक्त पुरुष आहेत ते तळमळत असतात भगवंताच्या भेटीसाठी, निरंतर वाट पाहत म्हणलेलं आहे. आणि एकदा आवड उत्पन्न झाली की आवड ती सोडत नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, माऊलींची फार सुंदर ओवी आहे. आवड असली की लाज वाटत नाही, तसं आवड असली की तळमळ निर्माण होते. कधी एकदा भेटेन असं होत असतं. म्हणून आवड असली की लाचावने मन लागलीशी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुकोबांचा अभंगच आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवेन सोडी ऐशी झाले. ते जीवाला सोडतच नाही. कधी एकदा त्याची भेट होईल अशा अवस्थेमध्ये ते विरक्त पुरुष तळमळत असतात आणि त्या तळमळीपोटी त्यांना बाहेर आसपास असलेला त्यांच्या अवतीभोवती असलेला विषयांचा जो गलबला आहे, संसाराचा जो पसार आहे, तो त्यांना प्रतिबंध करत नाही. त्याला ते विचारतच नाहीत. त्यामुळे विरक्तांची ही जी भोगवासना जी आहे ती नष्ट झालेली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे संसारातल्या कुठल्याही भोगामधला इंटरेस्ट संपलेला असतो आणि त्यामुळं ते जगतात फक्त भगवंताच्या भेटीसाठी त्यांनी शरीर ठेवलेलं असतं. म्हणजे या परमपुरुषाची तळमळ एकदा लागली की मग त्याला भेटण्याशिवाय दुसरं काही मनातच येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टीचा मला आता वीट आलेला आहे आणि त्यामुळं कशामुळं वीट आला तर तू आवडायला लागलास. त्यामुळं भगवंताची आवड उत्पन्न झाली की सगळ्या विषयांचा वीट यायला सुरुवात होते. विषयांचा वैताग येणारे आणि त्यामध्ये वैफल्यग्रस्त असणारे खूप आपल्याला बघायला मिळतात. हे कशामुळे होतं तर थोडंसं त्याबद्दल आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात, म्हणून कधी कधी आपल्याला संसाराबद्दलचं वैफल्य येण्याची शक्यता असते. पण ते वैफल्य, तो वैताग या ठिकाणी उपयोगाचा नाही. इथं जे आहे ते संसारातल्या भोगाबद्दल असणारा जी लालसा आहे ती संपूनच गेलेली असते. भोग भोगण्यामध्ये माझं सुख सामावलेलं नाही हे त्यांना कळलेलं असतं. त्यामुळं कंटाळा आलेला असतो. तुकाराम महाराजांची अवस्था तशीच आहे. तुकोबा बोलतात, तुका म्हणे मग अवघ्याचा कंठाळा, तूच एक गोपाळा आवडशी. मला तुझ्याशिवाय कशाची आवड वाटत नाही. माऊली म्हणतात जयाची निरंतर वाट पाहत हे निष्काम आणि निरीक्ष झालेले, निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे
हे कुणाला उपयोगाला येते माहिती आहे काय? जे निष्काम असतात ते, जे निरीच्छ असतात ते. निरीच्छ म्हणजे ज्यांच्या इच्छा संपलेल्या असतात. निष्काम म्हणजे कर्म करत असताना कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता कर्तव्य म्हणून काम करत असतात. असे विरक्त पुरुष जे आहेत ते भगवंताच्या भेटीसाठी तळमळत असतात. त्यांना भेटीची आवड उत्पन्न झालेली असते. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसरियापासून. सगळी इतरापासून माझी वासना सगळी आवरलेली आहे, कारण आता तुला भेटायचा प्रसंग आलेला आहे. ज्यावेळी वासनेचा क्षय होतो आणि इंद्रिय चुपचाप बसतात, त्याच वेळी भगवंत जवळच आहे याची जाणीव त्या साधकाला व्हायला लागते. हीच विरक्ती फार मोठी आहे. म्हणून भक्त भगवंताला हाका मारत असतो, ये आता मला तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे. तसंच इथं माऊलीने वर्णन केलेलं आहे. या परी ते विरक्त जयाची निरंतर वाट पाहत, निष्कामाची अभिप्रेत सर्वदा. जे सर्वदा म्हणजे सर्व काळ त्या निष्कामाना निरीच्छाना ते जवळच असतं. त्याच्यासाठी ते अगदी जवळ असतं. असं जवळ असणारं ते अक्षर तत्व आहे. त्याला भेटण्यासाठी हा तळमळत असतो. जयाची या आवडी न गणती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊन बापुडे इंद्रिय करते. आता एक उच्च दर्जाचं तत्वज्ञान माऊली परत मांडतात 106 नंबरच्या ओळीमध्ये. काय बोलतात बघा? ज्याच्या आवडीमुळं, ज्या प्राप्तीच्या आवडीमुळं ब्रह्मचर्यासारखी काही कठीण गोष्टी सुद्धा आहेत, इंद्रियांना आवरण्याचं, वश करण्याचं कठीण काम आहे, किंवा भोगांचा त्याग करण्याचं कठीण काम आहे, ते कठीण काम सुद्धा न गणिती. न गणिती म्हणजे त्याला विचारातच घेत नाही, त्याची पर्वाच करत नाही. ब्रह्मचर्य, नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळायचं आहे तर पाळतात. भोगापासून भोगांचा त्याग करायचा आहे तर ते करतात. आणखीन काही गोष्टीसाठी अभ्यासाला बसायचं आहे तर मांडी मारून अभ्यासाला बसतात. का? त्याला कारण आहे जयाची या आवडी. एकदा आवड उत्पन्न झाली ना की आवडीतून काय होतं? लगेच आवड आणि लाजवी, व्यसन आणि सेजवी, पिशे आणि भुलवी, असे काही. माऊलींची उभी फार सुंदर आहे, पुढच्या अध्यायामध्ये येईल ती. ही अशीच अवस्था त्या साधकाची झालेली असते. त्याला व्यसन लागलेलं असतं आणि ते व्यसन गप्प बसू देत नाही. आणि व्यसनाचा कधी कंटाळा येत नाही, माऊली बोलतात त्या ओळीमध्ये. आणि आवड असली की लाज वाटत नाही त्याची. हा अगदी कुठे वाटेल तिथं रामनामाचा मोठ्यानं उच्चार करायला चालू करतो. रामकृष्ण टाहो नित्य पोडी, माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. हा सतत रामनामाचा टाहो फोडत असतो, त्याबद्दल खंत लाज बाळगत नाही. बऱ्याच वेळा अशी काही संकट अनाहूतपणे प्रारब्धाने येत असतात, पण आलेल्या प्रारब्धातील संकटामुळं तो काय होत नाही, मागे सरकत नाही आणि आपलं साधन सोडत नाही. आम्हासारखे लोक काय करतात? थोडं जरी काहीतरी संकट आलं, शारीरिक व्याधी झाली, घरामध्ये काहीतरी आर्थिक कोसळ संकट आलं, किंवा आणखीन काहीतरी घडलं नातलगांच्या बाबतीमध्ये वाईट, तर लगेच आपण साधना बंद करून टाकतो. काय देवानं माझं एवढं करून काय केलं असं वाटायला लागतं आणि आपण सोडून देण्याची शक्यता असते. पण आवड उत्पन्न असेल तर आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देके, म्हणून ही भोग विषयके हरके नाजो. कुठल्याही भोग विषयाचा त्याला कंटाळा आलेला असतो. त्यामुळे त्या कंटाळल्यानं त्याची इंद्रिये जी असतात ती इंद्रिय अगदी दीनवाणी होतात. निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिय करती. त्या प्राप्तीच्या आवडीने ब्रह्मचार्यासारख्या कठीण संकटाची पर्वा ते करत नाहीत. आणि जे निष्ठुर होऊन अगदी कठोर होतात, ती इंद्रियांना निग्रहाचा मार देऊन त्यांना गरिबान दिन करून सोडतात. एखादं लहान पोरगं ऐकत नसेल तर त्याला थोडेसे रट्टे मारावे लागतात, जसे शिक्षक त्याला शिक्षा देतात, किंवा वडील कधी कधी शिक्षा, घरामध्ये आई शिक्षा देत असते का? ऐकतच नाही, आवरत नाही म्हणून, आणि त्याला गप्प करतात. तसं हे इंद्रियांना शिक्षा देतात, प्रायचित्त देतात आणि त्याला शांत करतात. आणि ती इंद्रिये यांच्या पुढे केविलवाणी होतात. आणि म्हणून शब्द वापरलाय, त्या इंद्रियांना काय करतात? इतके निष्ठुर होतात. निष्ठुर म्हणजे काही वेळा निर्दयी होतात स्वतः बाबतीत. परमार्थाची एक व्याख्या केली जाते. परमार्थ जो असा आहे की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये दयाळू असावं लागतं, दुसऱ्यांच्या बद्दल दया दाखवावी, आणि स्वतःबद्दल, स्वतःच्या नियम पाळण्याबद्दल मात्र निष्ठुर असावं. परमार्थक साधना करण्यामागे पाठीमागचं हे मोठं तत्व आहे. हे तत्व सांभाळलं ना तर आपण आपल्याला कधी माफ करणार नाही. आज उठायला उशीर झाला ना, तुला शिक्षा देतो, आज तू एक वेळचं जेवायचं नाहीस.
अशी शिक्षा ते देतात शरीराला. आणि त्यामुळं त्या निष्ठुर झाल्यामुळंच ती इंद्रिय ते म्हणेल तसं करत असतात. आणि इंद्रिय म्हणेल तसे करतील त्याच वेळी सगळी ही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपोआपच प्राप्त होत असतात. म्हणून परमात्म्याच्या प्रेमापोटी ते ब्रह्मचर्यासारखे कठीण व्रत निष्ठेने पाळतात. इंद्रियांना वश करून त्यांना दीन केविलवाणी बापुडी करून टाकतात. म्हणजे भगवंताच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. एखाद्याला ओढ लागलेली असते ना, तर पुढे भेटायला जाताना एखाद्या व्यक्तीला मध्ये वाटेत दगड असला तरी तो दिसत नाही, तो ठेचकावतो, पण त्याला भेटायला जायची त्याला घाईच लागलेली असते. तसा हा जो आहे विरक्त पुरुष जो आहे त्याला भगवंताच्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याची वेळ लागलेला असतो. त्यामुळं त्या मॅडनेसमध्ये तो कशाचीच गणना करत नाही, म्हणजे कशाची प्रपंचातल्या कुठल्याच घटनेची पर्वा करत नाही. संकट, शारीरिक व्याधी किंवा आणखीन येणारे ज्ञानातले प्रतिबंध या प्रतिबंधांना झुगारून देतो. का तर त्याला आवड उत्पन्न झालेली असते. जयाची या आवडी न गणती पर्वा करत नाहीत. ब्रह्मचर्याची साखडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिय करती. इंद्रियांच्या बाबतीमध्ये तो निष्ठुर होतो. ब्रह्मचर्य खरी आवड असेल तर साधनांचं संकट वाटत नाही. नामाबद्दल जेव्हा प्रेम आपल्याला निर्माण होतं त्यावेळी नामाला बसायसाठी कधी एकदा पहाट होईल आणि मग मी नामाला बसेन असं वाटायला लागतं. हे विरक्त पुरुषाचं लक्षण आहे. चांगल्या साधकाचं मुमुक्षाचं लक्षण आहे की कधी एकदा मी ध्यानाला बसतो, कधी एकदा मी नामाला बसतो. अशी आवड ज्याच्यामध्ये उत्पन्न झालेली आहे त्याच्या बाबतीत ही नाम ध्यान साधना जी आहे ती व्यवस्थित कार्य करत असते आणि भगवंतापर्यंत घेऊन जात असते. खरी आवड असेल तर संकट आणि साधनांचं कष्टच वाटत नाही. आणि विरक्त पुरुष जे असतात की या संकटाची अजिबात तमा बाळगत नाहीत, संकटांना झुगारून देतात. हे प्रारब्ध त्यांना आड येत नाहीत. आम्ही प्रारब्धाचं कारण सांगतो, माझ्या नशिबामध्ये नाही, माझ्या प्रारब्धामध्ये नाही, त्यामुळे मी आजारी आहे म्हणून मी करू शकत नाही, माझ्या आर्थिक स्थिती व्यवस्थित नाही म्हणून मी करू शकत नाही, आमच्या घरामध्ये सारखा डिस्टर्बन्स असतो म्हणून माझी साधना होत नाही. ही काय आवड नाही, हे कोणतरी लादल्यासारखं आपण काम करत असतो. आणि लादल्यासारखं काम हे संसाराचं करावं. संसाराचं काम मात्र प्रेमानं करतो आणि इकडं मात्र लादल्यासारखं करतो आपण. विरक्त पुरुषाचं उलट आहे. त्यानं संसार कोणतरी माझ्यावर सोपवलाय, कोणीतरी जबाबदारी टाकली आणि रडत खडत ती जबाबदारी त्याला पूर्ण करायची असते या आयुष्यामध्ये. म्हणून तो संसार करत असतो, म्हणून प्रपंच करत असतो. आणि आम्ही कसं करत असतो, आम्ही तर संसार प्रेमानं प्रपंच करत असतो आणि हे मात्र कोणीतरी माझ्यावर सोपवलंय म्हणून रडत कळत करत असतो. अरे बापरे, आता आणि बसायला पाहिजे, तोपर्यंत आपण आणि काहीतरी सबब मिळते काय पाहत असतो. हे विरक्त पुरुष कुठली सबब काय विचारात घेत नाही, न गणती. आणि इंद्रियांना बापुडं करून टाकतात. जे इंद्रियांचे मूळ गुण आहेत ना ते त्याला पुरवत नाहीत, त्यांना उपाशी ठेवतात. ते उपाशी म्हणजे डोळ्याला उपाशी ठेवायचं. कशापासून ठेवायचं? टीव्ही पाहण्यापासून, मोबाईलची काही रील्स पाहण्यापासून, सतत व्हॉट्सअपवर चॅटिंग करण्यापासून त्या डोळ्यांना उपवाशी ठेवणं. कानाला उपाशी ठेवायचं. फालतू गप्पा ज्या चाललेल्या असतात त्या निंदा, कुणाच्या तरी स्तुत्या, गुणगान, कुणाचं तरी प्रपंचाचं चाललेलं ऐकावंसं वाटतं, ते ऐकण्यापासून त्या कानाला ते प्रतिबंध करतात आणि त्या कानाला उपाशी ठेवत असतात. जिभेला तसंच उपाशी ठेवत असतात. हे तुझ्यासाठी योग्य आहे की नाही असं विवेकानं जिभेला सांगत असतात. म्हणून इथं म्हणलेलं आहे हे ब्रह्मचर्यासारखं कठीण काम जे आहे, ब्रह्मचर्य हे फक्त शरीराचं नाही बरं काय, मनाचंही ब्रह्मचर्य असतं. डोळ्याचं ब्रह्मचर्य आहे, कानाचं ब्रह्मचर्य आहे, सर्व पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं ब्रह्मचर्य असतं. काहीतरी ब्रह्मचर्याला एक स्वतंत्र एक शिक्का मारून ठेवलेला आहे. स्त्री पुरुषातल्या संबंधाला प्रतिबंध करणे किंवा त्याच्यापासून दूर राहणं याला ब्रह्मचर्य असं ठोकळ मनानं म्हटलं जातं. पण एवढी छोटीशी व्याख्या त्याची होत नाही. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ खोल आहे. तुकोबांचा अभंग आहे, नव्हे ब्रह्मचर्य बाईलीच्या त्यागे, वैराग्य वावुगे देश त्यागे. देशाचा त्याग केला, बायकोचा त्याग केला म्हणून वैराग्य आलं आणि ब्रह्मचर्य आलं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण हे त्याग करायला दुसऱ्या काही घटना घडू शकतात, त्याला कंटाळा आलेला असतो त्या गोष्टीचा,
त्यांचं कोण ऐकत नाही म्हणून ते घर सोडणारे खूप असतात. अशा सोडणाऱ्यांचा इथे विचार केलेला नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, काम वाढे भय वासनेच्या द्वारे, सांडावे ते धीरे आच्या वाचा. शब्द कसा वापरलाय बघा, आच्या वाचा. काम वाढे वासनेच्या द्वारे काम आणि भय वाढत असतं, क्रोध वाढत असतो, द्वेष मत्सर वाढत असतो वासनेच्या मुळं. ते काय करावं तुकोबा म्हणतात, सांडावे ते धीरे. धीरे म्हणजे तिथं विवेक वापरावा आणि विवेक वापरून ते टाकणं फार गरजेचं आहे. कसं टाकावं, आच्या वाचा म्हणजे आपल्या आचरणातून टाकावं आणि आपल्या बोलण्यातून वाचेतून टाकावं. आच्या वाचा त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. ह्या ब्रह्मचर्याचा खोल अर्थ यामध्ये आहे, नवे ब्रह्मचर्य बाईलेचे त्यागे आणि वैराग्य वावगे देश त्यागे. फार मोठं तत्वज्ञान तुकोबा सांगतात आणि व्याख्याच करून टाकतात ब्रह्मचर्याची आणि वैराग्याची. हे वैराग्य असं आहे. त्यामुळे ब्रह्मचर्य म्हणजे नुसती इच्छा नव्हे तर प्रत्यक्ष आचरण लागतं असा शब्द आहे. म्हणून ब्रह्मचर्य फक्त शरीराचं असून चालत नाही, अंतःकरणाचंच असायला पाहिजे. अंतःकरणाचं असेल तर कदाचित इंद्रिय शांत राहतील, अंतःकरणाचं वैराग्य असेल, अंतःकरणाचं ब्रह्मचर्य असेल तर. पण अंतःकरणाचं वैराग्य नाही आणि शरीराचंच फक्त वैराग्य किंवा ब्रह्मचर्य पाळत असेल तर त्याला खरं ब्रह्मचर्य म्हणत नाहीत. मौन आपण म्हणतो ना, मौन पाळलं, वाचेचं मौन म्हणजे वाचेचं ब्रह्मचर्य. आता वाचेनं न बोलणं, नुसतं वैखरीनं न बोलणं, हे न बोलणं होतच नाही. जेव्हा आतून असणारी जी वाणी आहे, मध्यम आहे, परापश्यंतू, त्यातून शब्दाची निर्मितीच न होणं याला मौन म्हणतात. नाही तर बरेचसे लोक मौनामध्ये असतात आणि एखाद्या कागदावर आपल्या इच्छा किंवा माहिती सगळी पुरवत असतात, सगळ्यांना लिहून देत असतात. त्याला का बोलणं थांबलेलं नाही, बोलणं चालूच असतं. म्हणूनच म्हटलेलं आहे आच्या वाचा. दोन्ही गोष्टीतून अंतःकरणाबरोबर शरीराचं वैराग्य, शरीराबरोबर अंतःकरणाचं वैराग्य, याला ब्रह्मचर्य शब्द वापरलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी निष्ठुरच व्हावं लागतं. मला पहाटे उठायचं आहे, किती निष्ठुर व्हावं लागतं बघा. थंडीचे दिवस आहेत, पांघरून घेऊन पडावंसं वाटतं. अजून कुठं माझी झोप पूर्ण झालेली आहे, उद्यापासून आपण चालू करूया असं काहीतरी वाटत असतं. या ठिकाणी निष्ठुर व्हावं लागतं आणि निष्ठुर झालं मग काय होतं, या ठिकाणी जग काही चुकत असेल तर जगाला माफ करण्याचा हेतू असावा. पण आपण चुकत असो तर आपल्याला शिक्षा द्यावी, आपल्याला पण शिक्षा देता आली पाहिजे आणि जगाला शिक्षा नाही, माफ करण्याची तयारी असायला पाहिजे. त्याला सत्पुरुष महात्मे म्हणतात. आपल्याकडे ही गोष्ट हळूहळू येणं फार गरजेचं आहे बरं काय. जगाला माफ करण्याचं धारिष्ट्य आपल्यामध्ये नसतं आणि आपल्याला शिक्षा करण्याचं दुसरं आणि जे धाडस जे आहे तेही धाडस आपल्याकडे नसतं. दुसऱ्याला माफ करणं हे यासाठी फार मोठं धाडस लागतं आणि त्याच्यापेक्षा मोठं धाडस हे आपल्याला शिक्षा देण्यासाठी लागतं. आपण आपल्याला शिक्षा द्यायला म्हणजे आपण आपले वकील होतो आणि आपण दुसऱ्याचे जज होतो. दुसऱ्याचा न्यायाधीश होणं सोपं आहे आणि आपला वकील होणं सोपं आहे. आपला वकील होणं म्हणजे काय करणं, आपल्या चुकांचं समर्थन किंवा मी जसा चुकलो ते किती बरोबर आहे लोकांना पटवून द्यायचं, याला म्हणायचं स्वतःचा वकील होणं. आणि दुसऱ्याचा जज होणं म्हणजे थोडीशी अगदी अगदी न कळत चूक दुसऱ्याची जरी असली तर त्याचा इश्यू बनवणं, ती चूक मोठी करणं आणि त्याच्याबद्दल अगदी दंगा घालत बसणं, मोठमोठ्यानं बोलणं, ही गोष्ट दुसऱ्याचा जज झाल्यासारखं आहे. आपण कधी दुसऱ्याचा जजमेंट करत बसू नये. म्हणजे दुसरे असे आहेत, दुसरे तसे आहेत, यापेक्षा काय करावं, माझ्यात काही चुका आहेत आणि त्या चुकीबद्दल मी निष्ठुर झालो पाहिजे. विरक्त पुरुषाचं लक्षण आहे स्वतःशी निष्ठुर असणं. निष्ठुर म्हणजे काय करणं, योग्य वेळी स्वतःनं प्रायश्चित्त घेणं, शिक्षा घेणं आणि त्या शिक्षेतून आपली स्वतःची सुधारणा करणं. जग काय करतंय हे विरक्त पुरुष पाहत नाहीत. आपण काय करतो आणि मी किती देवाच्या जवळ जायला लागलोय भगवंताला भेटायला ते तो पाहत असतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे, जयाची आवडी न गणती ब्रह्मचर्याची साखरी, निष्ठुर होऊनी बापुडे इंद्रिय करती. त्या ठिकाणी निष्ठुर व्हावं लागतं. म्हणजे चित्त ज्या गोष्टीला जे पकडतं ते धरलं, पकडलं ना तर इतर गोष्टीकडे ते आपोआप दुर्लक्ष करत असतं.
परमात्म्याच्या चिंतनाला जर चित्त लागले असेल तर ते प्रपंचाचं चिंतन कधीच करणार नाही. आणि प्रपंचाचं चिंतन सतत चालू असेल तर त्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन होणार नाही. पण परमात्मा की प्रपंच या दोन्हीपैकी एक गोष्ट कुठलं तरी चित्ताला निवडावी लागते. विरक्त पुरुष निष्ठुर होऊन परमात्म्याला भेटण्यासाठी त्यांची आवड उत्पन्न झालेली असते आणि त्यामुळं आपल्या इंद्रियांना शिक्षा द्यायला ते मागं पुढे पाहत नाहीत. कारण इंद्रिय निष्ठुर होणं, ते इंद्रियावर निष्ठुर होऊन त्यांना दीन बनवतात. याचा अर्थ माऊलींची एक ओवी आहे, इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी. इंद्रियांची सर्व दरवाजे बंद करायला पाहिजेत. पुढे आलेलाच आहे श्लोक, त्या श्लोकावर आपण बोलणार आहोत. इंद्रियांची सगळी दारं बंद करायची असते. त्यामुळं आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मागच्या तिसऱ्या किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी येऊन गेलेली आहे. आपण ही चांगली तत्वज्ञानाची ओवी आहे म्हणून लिहून सुद्धा ठेवली असण्याची शक्यता आहे. काय ओवी आहे? तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. आत्मसुखाच्या गोडीची त्याला आवड उत्पन्न झाल्यामुळं विषय सुखाचा वीट त्याला आलेला असतो. वीट येणं हे वैफल्य आणि वैतागाच्या पुढची पायरी आहे. त्याला उपरती सुद्धा आपण म्हणतो. वीट येणं हा एक चांगल्या मुमुक्षुचं लक्षण आहे. सुरुवातीला वैफल्यच येणं, कधी कधी वैताग येणं आणि वैतागातून हळूहळू वीट येणं आणि वीट येऊन नंतर स्थिर असं वैराग्य प्राप्त होणं ही परिसीमा आहे. विरक्त पुरुषांची ही परिसीमा त्यांनी गाठलेली असते. कारण तरी आत्मसुखाची या गोडिया, दुसरं त्यांच्या डोळ्यापुढं काहीही नसतं. त्या मोक्ष सुखाची आवड उत्पन्न झालेली असते. त्यामुळे विषय सुखाचा कमीपणा, त्याच्यातल्या उणिवा, त्याच्यातले दोष त्यांना स्पष्टपणे दिसत असतात. संसारातले दोष दिसत असल्यामुळं संसारातलं रमणं त्यांचं संपून जातं. नातलगांच्याकडून होणारा विश्वासघात पाहून परत विश्वास ठेवायला त्यांचं मन तयार होत नाही. म्हणजे वीट चालेला असतो ना, ही गोष्ट माझ्यासाठी बरोबर नाही. कारण भगवंत माझ्यावर कधीही माझ्यावर निष्ठुर झाला नाही. माझ्याशी विश्वासघात भगवंत करत नाही. मग भगवंताचा पाठलाग करायला काय बिघडलं? परमात्म्याला जवळ करायला काय बिघडलं? जो आनंदाचं स्वरूप आहे, जो सुखरूप आहे असा असणारा, जो सर्व सुखाचा आगर आहे, त्याच्यापर्यंत आपण जावं अशी एक प्रकारची आत्मसुखाची आवड निर्माण झाल्यामुळं विटे जो का सकळ विषया. आणि पुढे माऊली म्हणतात, जयाची या ठाई इंद्रिया मानू नये. त्याच्या इंद्रिया दृष्टीने तो इंद्रियांना विचारतच नाही, तुला हे पाहिजे काय असं विचारत नाही. जे गरजेचं आहे, योग्य आहे, तेच तो इंद्रियांना पुरवत असतो. तुम्ही हेच पाहायचं, बाकी दुसरं काय पाहायचं नाही. तुम्ही हेच ऐकायचं. काल आपण अभंग घेतला होता. तुकोबांचा अभंग अगदी मार्मिक अभंग आहे, लक्षात ठेवण्यासारखा अभंग आहे. घे घे माझे वाचे गोड नाम विठू वाचे. त्याने इंद्रियांना नियमच करून दिलेले असतात आणि इंद्रिय नियमात वागावीत म्हणून ते छडी घेऊन बसलेले असतात. आणि छडी याचा अर्थ अगदीच फिजिकली अशी छडी शब्द अर्थ नाही, तर त्यावर ते सावधानपणाने ते लक्ष ठेवत असतात. त्यामुळे इंद्रियांच्या ठिकाणी मानू नाही. आणि इथं शब्द वापरलाय, इंद्रिय बापुडी करून टाकतात. रडकुंडीला इंद्रिय येतात. अहो मला बासुंदी खायची होती असं जीभ म्हणत असते. ती तो म्हणते नाही, तुझी शुगरची लेवल किती आहे त्यामुळे तुला मी आज दिली नाही आणि देणार पण नाही. त्याला म्हणायचं निष्ठुर होणी. बापुडी म्हटलेला शब्द. निष्ठुर झाल्यानंतर इंद्रिय केविलवाणी होतात. त्यामुळं शम दम म्हणजे मनोनिग्रह, इंद्रिय निग्रहाशिवाय ही आत्मसुखाची गोडी लागत नाही. म्हणून वैराग्य हे अत्यंत महत्वाचं साधन आहे आपल्या पारमार्थिक साधनामध्ये. जे साधन चतुष्टय सांगितलंय म्हणजे विवेक, वैराग्य, शमदमादी ही समाधी षटक आणि मुमुक्षत्व. ह्यातलं महत्वाची गोष्ट कोणती असेल तर वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे समस्त संसाराबद्दलचा तिटकाराच येतो आणि ते वैराग्य आपोआप त्याच्या पाठीमागे लागतं. असं 15व्या अध्यायामध्ये माऊलीची ओवीच आहे. जे संसाराया समजता जाणीजे अनित्यता, मग वैराग्य दवडिता पाठी लागे. आपोआप वैराग्य त्याच्या मागे लागत असतं. आसक्ती आपोआप सुटलेली असते. कारण आसक्ती ठेवताना त्या संसाराच्या अंगी अवघीची व्यसने, तुकोबा म्हणतात. संसाराच्या अंगात नुसती व्यसनच आहेत. व्यसन म्हणजे दुर्वर्तनच आहे. सगळं ते
त्याच्याकडे नुसती गुंडगिरीच आहे त्या संसाराकडे, म्हणून त्याचा नाद करू नये असं संतांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे ही ओवी आपल्याला फार सुंदर वर्णन करून सांगते. जयाची या आवडी न गणती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊनी बापुडे इंद्रिय करती. इंद्रिय म्हणतात तसं तो करत नाही. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच का पुरुष करती, ते तरलेची नातरती विषय सिंधू. विषयाचा सागर पार करून जायचं असेल तर इंद्रियांच्या मागण्या मान्य करू नयेत. आपण त्यांना सांगावं, आपण त्यांना द्यावं, त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करू नये. हा मुद्दा ह्यातला मुख्य आहे. त्यामुळे ब्रह्मचर्य आणि दुसरी गोष्ट इंद्रियांना बापड करणं हे ब्रह्मचर्यामध्येच इन्क्लूड असल्यासारखं आहे. आयशे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाची आथडी वेद चुबुकळे ठेवे. बुडले, चुबुकळे म्हणजे बुडले. आयशे जे पद, कुठलं पदाचं वर्णन चाललंय? अक्षरेदक्षरम वेद विदो वदंती, त्या पदाबद्दल चाललेला. वेदविद शास्त्रज्ञ पंडित आणि संत ज्याला अक्षर म्हणतात ते पद, आयशे जे पद. हा शब्द जो वापरलाय तो अक्षर या तत्वासाठी, शब्दासाठी वापरलेला आहे, ब्रह्मपदासाठी. ते ब्रह्मपद कसं आहे? दुर्लभ आणि अगाध. अगाध म्हणजे अमर्याद, दुर्लभ म्हणजे सहजासहजी प्राप्त न होणारे, परंतु शक्य असणार. अशक्य नाही मात्र. दुर्लभ शब्दाचा अर्थ आहे मिळवायला कठीण असणं. कठीण असणं हा शब्द वेगळा आणि अशक्य असणं अशा गोष्टी वेगळ्या. कारण अशक्य कसं असेल? अशक्य जर असतं तर त्या विरक्त पुरुषांना ते प्राप्त झालं नसतं, संतांना मिळालं नसतं ते मोक्षपद. मिळतं याचा अर्थ ते शक्य आहे, पण थोडं का असना दुर्लभ आहे, अमर्याद आहे. जयाची या थडी वेद चुबकळे ठेले. असलं दुर्लभ आणि अति गंभीर ब्रह्मपद ज्याच्या तीरावर वेद बुचकळून बसलेत, म्हणजे अडकून बसलेत. वेदांना सुद्धा त्याचं वर्णन व्यवस्थित करता आलं नाही. त्या ह्या अगाध ब्रह्म शरीरात शिरता येत नाही, चुबुकळे ठेले. त्याला आतमध्ये या ब्रह्मस्वरूपामध्ये वेदांना घुसता येत नाही. वेद त्याची व्याख्या करू शकत नाहीत ब्रह्म असा असा आहे म्हणून. ते थंडावलेत, गोठलेत, चुबुकळे ठेले असं शब्द वापरलेला आहे. त्यामुळे हे जे ब्रह्मपद आहे ते ब्रह्मपद, ब्रह्मरूप पद प्राप्त करणं कठीण आहे, ते दुर्लभ आहे आणि ते अमर्याद आहे किंवा गंभीर आहे. वेद सुद्धा त्याला पूर्णपणे जाणू शकले नाहीत, म्हणून चुबुकलेले शब्द सांगितलाय. चुबुकले म्हणजे तिथंच अडून बसले, ते पुढे वाहत प्रवाहित झाले नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचले नाही. त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी जे असणारे प्रतिबंध ते वेदाला ओलांडता येत नाही. वेद फक्त अक्षर सांगतं की असं असं आहे म्हणून त्याची ओळख देतं, पण त्याला गवसणी घालण्याची हिंमत मात्र वेदामध्ये नाही. म्हणून वेद जे आहेत ते त्याला पूर्ण जाणू शकलेले नाहीत. ते ब्रह्मसागराच्या अलीकडील काठावरूनच त्यांना परमात्म्याचं दर्शन झालेलं असतं. वेदांना दर्शन झालं नाही असं नाही बरं काय, झालंय, पण त्याच्याशी ते एकरूप झाले नाहीत. त्यांनी लांबूनच त्यांच्या खुणा जाणलेल्या आहेत. वेदानं खुणा जाणल्या ब्रह्मपदाच्या, परमात्म्याच्या. ते जवळ त्याच्याशी एकरूप होऊ शकलं नाही, कारण वेदामध्ये तेवढी शक्ती नाही. वेद जड आहे. वेद फक्त माहिती देतात ते कसं आहे, कारण त्यांनी त्यांना पाहिलंय. न कळत का असना, म्हणजे झुळूक ज्याला आपण म्हणतो, ती झलक त्यांना भेटलेली आहे बरं काय. म्हणूनच वेद वर्णन करतात. सगळ्या उपनिषदामधून, सगळ्या ब्रह्मसूत्रादी ग्रंथामधून ही सगळी वर्णनं जी ब्रह्मपदाची आणि मोक्षपदाची जी दिलेली आहेत ती त्यांनी जाणलीत किंवा ज्यांनी जाणलीत त्यांनी ती लिहून ठेवलेलं आहे. म्हणून नुसतं लिहून ठेवलेलं वाचून तिथंपर्यंत पोहोचता येणार नाही. वेद किती मोठे अगाध असले, अगाध शब्द वापरलेला आहे, तर किती मोठे असले तरी त्यांना त्याचा पत्ता लागणार नाही, त्यांना परमात्म्याचं दर्शन होत नाही. म्हणून वेद त्यांना जाणू शकले नाहीत. माऊलींचा अभंगच आहे ना, तुला सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती. नेती नेती म्हणजे न इति न इति, म्हणजे हे नव्हे. आता हे सांगितलं तर हे काय, तर हे नव्हे. परत दुसरं दाखवलं तर हे काय, हे नव्हे, परंतु अशासारखं, याच्यासारखं, याच्यासारखं. अरे पण याच्यासारखं म्हणजे नेमकं काय नाही. श्रुती नेती नेती आणि म्हणती गोविंद. त्याला गोविंद विठ्ठल म्हटलं, रामकृष्ण हरी म्हटलं
की संपला विषय. ते ब्रह्मपदाला नाव देऊन ठेवले त्याने, म्हणजे त्यामुळे संपायसाठी. पण श्रुती मात्र थंडावलेली असते. श्रुतीनं नादच सोडलेला आहे ब्रह्मपदाला शोधण्याचा. किंवा श्रुती गप्प झाली, मौनावली, वेद मौनावले असा शब्द संत वापरतात. त्या कोणत्याही प्रमाणानं, अनुमानानं, प्रमाणानं, कोणत्याही प्रमाणानं कळत नाही. वेद हे शब्द प्रमाण आहे. म्हणून शब्द प्रमाण सुद्धा ओळख करून देण्यामध्ये त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते फक्त परमात्म्याची ओळख करून देतात. असा देव आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरीची येऊन या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कसतो मनी विराजिते. हे सगळं वर्णन वेद करून टाकतात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तिथपर्यंत शब्द पोचत नाही. पाहिन श्रीमुख आवडीने, तिथं आवड उत्पन्न झालेली असते. आणि जर आवड उत्पन्न झाली तरच त्या श्रीमुखाचं दर्शन होऊ शकतं. ते वेदांना कळणार नाही. वेद शब्दाच्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. हे बोलण्यात फक्त वेद बोलतो. तुकोबा अभंगामध्ये सांगतात तो कसा आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. त्या ठिकाणी रवी शशी कळा लोपलिया. तुका म्हणे मागे एकी सगळ्यांना बाजूला केल्यानंतर मग तुका म्हणे माझ्या मनात धीर नाही, असं तुकोबा बोलतात. माझ्या मनाला धीर नाही. त्याला पाहायला कधी एकदा असं लाचावलेलं माझं मन आहे. त्याला भेटायची तळमळ अशी निर्माण झालेली आहे. भेटीची आवडी आधी लागलेली आहे. भेटीची आवडी या अभंगामध्ये तुकोबाने वर्णन केलेलं आहे की एखादा मांजर बोका जो बसलेला असतो ना, लोण्याचा गोळा समोर आहे, तो लोण्याचा गोळा पटदिशी कधी जाऊन गिळेल अशा अवस्थेमध्ये जसा बसलेला असतो ना, भेटीची आवडी ह्या अभंगामध्ये जरासं बघावं. मला वाटतं तोच अभंग असावा. असो तर त्यामध्ये वर्णन केलेलं आहे तुकोबाने. जसं एखादं मांजर किंवा बोका त्या लोण्याचा गोळा पकडण्यासाठी त्याच्या समोर असतो बरं का, तो पकडण्यासाठी त्याला माहिती आहे मी कसा पकडू शकतो. तसे विरक्त पुरुष ह्या आपल्या प्रेमभऱ्या आवडीनं भगवंताशी एकरूप होण्यासाठी तळमळत असतात. तळमळ होतची आहे कल्याण करी रामराया. मला कल्याण माझं कर. काय कल्याण कर, की तुझ्या भेटीची आवड माझ्यात तळमळ निर्माण झालेली आहे. तुझी एकदा कधी भेट होईल असं झालेलं. पण ते पद कसं आहे, वेदांनाही जाणता न येणार, वेदाला न कळणार, ते कोणत्याही प्रमाणानं न कळणार. वेद काय करतं, शास्त्र काय करतंय, फक्त उपाधीचा निराश करतं. उपाध्याच्या बाजूच्या असतात ना, त्या तेवढ्या काढून टाकतं, उपाध्या घालून टाकतं. पण प्रत्यक्षात त्या मुद्द्यावर जाण्यासाठी तिथपर्यंत ते शब्द घेऊन जात नाही. शब्द हे वेद राशी म्हटलेलं आहे. वेदशास्त्र हे उपाधींचा फक्त. म्हणून वर्णन करताना तुकोबा सुद्धा म्हणतात बघा, तुझी स्तुती वेद करिता भागला निवांत चिठ्ठेला नेती नेती. तुझी स्तुती करिता वेद भागला म्हणतात, म्हणजे कंटाळा आणि गप्प बसला, निवांत चिठ्ठेला नेती नेती. नाही रे बाबा मला काही जमत नाही, मी त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणून कारण खरं बघायला गेलं तर ह्या अलीकडल्या काठावर वेद आहे. शब्द जे आहेत ना ते अलीकडच्या काठावर असतात आणि हा तो पलीकडच्या काठावर आहे. तर वेद मधल्याच पाण्यात चुपकळून ठेवला म्हणलेला आहे. हे शब्द मधीच बुडाले, काय करणार आहे त्यांना. तो कसा आहे परमात्मा, म्हणून अलीकडे काठावर उभा राहून वेद वर्णन करतो. म्हणून त्याचं त्याला खरं स्पष्ट स्वरूप सांगताच येत नाही. अस्पष्टपणाने तो दिसणार आहे. आपण जरा लांबून कुठल्या तरी काठावर उभा राहून पलीकडच्या काठावर कोणतरी उभा आहे तर त्याची ओळख आपल्याला सांगता येत नाही. आपण सांगू शकतो तो एक टोपी घातलेला मनुष्य आहे, त्याच्या हातामध्ये काठी आहे असं लांबून दिसतं, पण त्याचं नाव गाव माहित नाही, त्याची उंची किती आहे माहिती नाही, तो कसा नेमका आहे हे माहिती नाही. मात्र तिथं गेल्यावरच कळणार आहे. पण वेदाला तिकडे जाता येत नाही. अलीकडच्या काठावर वेद बसून त्याचं वर्णन करतात. म्हणून सगळ्या ग्रंथामधून जे वर्णन झालेलं आहे भगवंताचं हे शब्द रूपानंच फक्त झालेलं आहे. म्हणून ते सगुण साकार जे आहे, तुकोबा म्हणतात बघा, सगुण की साकार निर्गुण की निराकार न कळे हा पार वेद श्रुती. त्याला सगुण म्हणायचं हेही वेदाला कळलेलं नाही, की त्याला निर्गुण म्हणायचं हेही वेदाला कळलेलं नाही. न कळे हा पार वेद श्रुती. त्याच्या पलीकडे वेद गेलेच नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी हे कठीण आहे असं माऊली म्हणतात. आयशे जे पद दुर्लभाने आगाध जयाच्या थडी वेद चुबुकळे ठेले
ते पुरुष होती जे यापरी लया जाती, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. म्हणजे माझ्या स्वरूपाशी अनुसंधान ठेवून जे पुरुष देहाचा त्याग करतात, शेवटचा मृत्यूचा समय, असे पुरुष जे आहेत ते परब्रह्मच होतात. ते पुरुष होती. ते कोण? ते विरक्त पुरुष. आणि दुसरं ते कोण? ते ब्रह्म. दोन ते आलेत बरं काय. ओवी जाणण्यासारखी आणि शिकण्यासारखी आहे. ते पुरुष होती. ते विरक्त पुरुष ते ब्रह्म होऊन जातात, परब्रह्माशी एकरूप होतात. जे यापरी लया जाती म्हणजे त्याच्याशी एकरूप होतात. म्हणजे तरी पार्था ह्याची स्थिती एक वेळ सांगो. ती कसे मरणाला प्राप्त होतात हे अर्जुना तुला आणखीन एक वेळा सांगतो, ते ऐक असं म्हणतात. म्हणजे ज्याने ब्रह्मविद ब्रह्मेव भवती, श्रुती कशी बोलते बघा. ज्याने ब्रह्माला जाणलं ते ब्रह्मरूप झाले. तसं इथं आहे, ती पुरुष होती जे यापरी लया जाती. जे लयाला जातात म्हणजे ज्यांचं अंतकरण विलीन झालेलं आहे, चित्ताचं चैतन्यात रूपांतर झालेलं आहे, मन उन्मन स्थितीमध्ये गेलेलं आहे, असे जे आहे ते त्याला जाणतात. ते तर अर्जुना म्हणतले स्वामी, हेची म्हणावया होतो पामी, तव सहज कृपा केली तुम्ही तरी बोलिल जो का. तर माऊली लगेच म्हणतात, अर्जुन लगेच म्हणतोय हेच मी विचारणार होतो पण आपली कृपा झाली. म्हणजे आज मागच्या वेळी ओव्यात सुद्धा बघितलंय, भगवंत त्याच्या मनातलं ओळखून बोलतात. त्यानं विचारायच्या अगोदर, अर्जुनानं विचारायच्या अगोदर भगवंत त्याला उत्तर देतात. म्हणून ते म्हणतात ते तर अर्जुन म्हणतले स्वामी. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हेची म्हणावया होतो पामी, मला हेच विचारायचं होतं, तर सहज कृपा केली तुम्ही तरी बोलिलो जो का. तरी आता सांगा महाराज, परी बोलावे ते अति सोपे, ते म्हणपरे त्रिभुवन दीपे, तुझ काय नेनो संक्षेपे सांगे नाईक. त्यावेळी अतिशय सोपे करून सांगावं अर्जुन म्हणाला. आणि अर्जुनाने म्हटल्यावर त्यावेळी त्रिभुवनातील त्रिभुवन दीपे शब्द वापरलाय भगवंताला बघा. त्रिभुवन दीपे, दिवा असलेल्या श्रीकृष्णाने, त्रिभुवनाचा दिवा असलेल्या कृष्णाने, हे काय मला कळत नाही का, आता तुला संक्षेपानं सांगतो. तुझं काय नेनो संक्षेपे सांगे नाहीक, तरी मना बाहेरलीकडे यावयाची सावया सवे मोडे, ते हृदयाची या डोही बुडे तैशे कीजे. आता या मनाला काय कर, सतत बाह्य विषयाकडे धावण्याची सवयच मोडून त्याला हृदयाच्या डोहामध्ये किंवा त्या आत्मचिंतनामध्ये बुडून जायला पाहिजे असं काहीतरी कर. तरी मना बाहेरलीकडे, त्याला बाहेर जात्याला मनाला आत आणलं पाहिजे. या वयाची सावया सवे मोडे, सवे म्हणजे त्याची सवय मोडली पाहिजे. त्या मनाचं काय, चंचल ही मन कृष्णा परमाती बलबद दृढम शब्दच वापरलाय. अर्जुनाच्या मुखात श्लोक घातलेला आहे. किती चंचल आहे ते मन, कैसे केवडे पाहू म्हणून जरी सापडे, एवढी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. 6व्या अध्यायामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. या वयाची सावया सवे मोडे, त्याची सवय मोडली आणि हे हृदयाची या डोही बुडे तैशे किजे. त्या योगाने हे हृदयाच्या डोहातच बुडेल असं काहीतरी कर. त्याला आत्मसुखाची चटक लावून दे. कारण मन वाटतंय छोटं पण त्रैलोक्य धुंडून येतं. वरच्या ओळीमध्ये त्रिभुवन दीपे असा शब्द भगवंताला वापरलेला आहे आणि शेवट करताना मात्र फार सुंदर केलाय बरं काय. कारण पुढच्या श्लोकाला धरण्या पकडण्यासाठी माऊली शेवटची ओवी जी वापरतात श्लोकावरची, ही ओवी पुढील श्लोकाची प्रस्तावनाच असते. असं अनेक ठिकाणी आपल्याला ही स्थळं बघायला मिळतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरीचा अभ्यास व्यवस्थित आपण करायला लागलो की याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. कारण पुढचा श्लोक आहे, सर्व द्वारा आणि संयमने असा शब्द वापरलाय ना, त्यालाच म्हणलेला आहे मन बाहेरीलीकडे यावयाची सावया सवे मोडे. बाहेर यायची सवय त्याची जी सारखी आहे ना, ती मोडलीच पाहिजे. आणि त्या मोडण्यासाठी काय करायला पाहिजे त्याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये माऊली विस्तारित पद्धतीने सांगणार आहेत. कारण त्याला आतमध्ये हृदयाच्या डोहामध्ये बुडवून ठेवायला पाहिजे. आणि नंबर 2, त्याला आत्मसुखाची चटक लावली पाहिजे. एकदा आत्मसुखाची चटक मनाला लावली की ते मन बाहेर मग धावत नाही. पुढे अजून आपण त्याचा विस्तारानं पाहूया. 12व्या श्लोकामध्ये माऊलीने त्याचं निरूपण केलेलं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.